नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजी विषयातील अतिशय सुंदर आणि आनंददायी कविता वी आर हॅप्पी एव्हरी डे शिकणार आहोत. या कवितेमध्ये आनंदी राहणे, मित्रांसोबत खेळणे, एकत्र शिकणे, एकमेकांना मदत करणे आणि शाळेतील आनंदी जीवन याबद्दल सुंदर संदेश दिला आहे. कविता शिकताना आपण तिचे वाचन, शब्दार्थ, मराठी अर्थ, प्रश्नोत्तरे आणि कवितेचा संदेश देखील समजून घेणार आहोत. तर मुलांनो, तयार आहात ना? चला मग उत्साहाने आणि आनंदाने आपल्या कवितेला सुरुवात करूया. वी आर हॅपी एव्हरी डे, लर्निंग लॉफिंग व्हाईल वी प्ले, क्लॅप युअर हँड्स अँड टॅप युअर फीट, एव्हरी फ्रेंड वी मीट इज स्वीट. याचा अर्थ असा होतो की मुले दररोज आनंदी असतात. ती खेळता खेळता शिकतात आणि हसतात, आनंदाने टाळ्या वाजवतात आणि पाया पडतात. त्यांचे सर्व मित्र प्रेमळ आणि गोड असतात. पहिल्या कडव्यातील आपण काही हार्ड वर्ड्स पाहणार आहोत. HAPPY हॅप्पी म्हणजे आनंदी, LEARNING लर्निंग म्हणजे शिकणे, LAUGHING लॉफिंग म्हणजे हसणे, CLAP क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे, FRIEND फ्रेंड म्हणजे मित्र, SWEET स्वीट म्हणजे गोड किंवा प्रेमळ. बुक्स अँड पेन्सिल्स, सॉंग्स टू सिंग, हॅप्पी थॉट्स आर व्हॉट वी ब्रिंग, वी कॅन जम्प अँड वी कॅन रन, स्कूल हॅज स्टार्टेड शेअर द फन. या कडव्याचा अर्थ असा होतो की मुले शाळेत पुस्तके, पेन्सिली आणि आनंदी विचार घेऊन येतात. ती गाणी गातात, उड्या मारतात आणि धावतात. शाळा ही आनंद वाटून घेण्याची जागा आहे. आता आपण दुसऱ्या कडव्यातील काही हार्ड वर्ड्स पाहणार आहोत. BOOKS बुक्स म्हणजे पुस्तके, PENCILS पेन्सिल्स म्हणजे पेन्सिल्स, THOUGHTS थॉट्स म्हणजे विचार, JUMP जंप जंप म्हणजे उडी मारणे, RUN रन रन म्हणजे धावणे, SHARE शेअर शेअर म्हणजे वाटून घेणे. टुगेदर स्ट्रॉंग वी ऑलवेज स्टँड, हेल्पिंग ऑदर्स हँड इन हँड, शायनिंग ब्राईट जस्ट लाईक द सन, हॅपी हर्ट्स आर जॉईंड ॲज वन. या कडव्याचा अर्थ असा होतो की मुले एकत्र राहिली तर ती मजबूत बनतात. ती एकमेकांना मदत करतात, सूर्याप्रमाणे चमकत आनंद पसरवतात आणि सर्वांची मने प्रेमाने एकत्र जोडलेली असतात. आता आपण शेवटच्या म्हणजे तिसऱ्या कडव्यातील काही हार्ड वर्ड्स पाहणार आहोत. TOGETHER टुगेदर टुगेदर म्हणजे एकत्र, STRONG स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, HELPING हेल्पिंग हेल्पिंग म्हणजे मदत करणे, SHINING शायनिंग शायनिंग म्हणजे चमकणे, BRIGHT ब्राईट ब्राईट म्हणजे तेजस्वी, JOINED जॉईन जॉईन म्हणजे जोडलेले, एकत्र आलेले. तर या कवितेचा संदेश म्हणजे मॉरल ऑफ द पोएम आपण आता पाहणार आहोत. बी हॅप्पी एव्हरी डे दररोज आनंदी रहा, लर्न अँड प्ले टुगेदर एकत्र शिकू आणि खेळूया, मेक फ्रेंड्स अँड हेल्प ऑदर्स मित्र बनवा आणि इतरांना मदत करा, शेअर हॅपीनेस विथ एव्हरीवन सर्वांसोबत आनंद वाटून घ्या. आता आपण कवितेशी रिलेटेड काही प्रश्नोत्तरे पाहूयात. प्रश्न क्रमांक 1, व्हॉट डू द चिल्ड्रन डू वाईल दे प्ले मुले खेळताना काय करतात? उत्तर, दे लर्न अँड लॉफ वाईल दे प्ले मुले खेळता खेळता शिकतात आणि हसतात. प्रश्न क्रमांक 2, व्हॉट डू चिल्ड्रन ब्रिंग टू स्कूल मुले शाळेत काय आणतात? उत्तर, चिल्ड्रन ब्रिंग बुक्स, पेन्सिल्स अँड हॅपी थॉट्स मुले पुस्तके, पेन्सिली आणि आनंदी विचार शाळेत आणतात. प्रश्न क्रमांक 3, व्हॉट शूड वी डू फॉर अदर्स आपण इतरांसाठी काय केले पाहिजे? उत्तर, वी शूड हेल्प अदर्स आपण इतरांना मदत केली पाहिजे. प्रश्न क्रमांक 4, व्हॉट शाईन्स ब्राईट काय तेजस्वी चमकते? उत्तर, द सन शाईन्स ब्राईट सूर्य तेजस्वी चमकतो. आता आपण कवितेतील ऑपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. नंबर 1, हॅप्पी हॅप्पी म्हणजे आनंदी, सॅड सॅड म्हणजे दुःखी. नंबर 2, स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, वीक वीक म्हणजे कमकुवत. नंबर 3, ब्राईट ब्राईट म्हणजे तेजस्वी, डार्क डार्क म्हणजे गडद. नंबर 4, टुगेदर टुगेदर म्हणजे एकत्र, अपार्ट अपार्ट म्हणजे वेगळे. नंबर 5, लॉफ लॉफ म्हणजे हसणे, क्राय क्राय म्हणजे रडणे. नंबर 6, स्टार्ट स्टार्ट म्हणजे सुरू, स्टॉप स्टॉप म्हणजे थांबणे. क्वेश्चन नंबर 3, रायमिंग वर्ड्स
यमक जुळणारे शब्द. प्ले, प्लेचा रायमिंग वर्ड आहे डे, प्ले डे. फीट, स्वीट. सिंग, ब्रिंग. रन, फन. स्टँड, हँड. सन, वन. क्वेश्चन नंबर 4, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. नंबर 1, वी आर डॅश डॅश एव्हरी डे. वी आर हॅपी एव्हरी डे. नंबर 2, एव्हरी फ्रेंड वी मीट इज डॅश डॅश. एव्हरी फ्रेंड वी मीट इज स्वीट. नंबर 3, वी कॅन जम्प अँड वी कॅन डॅश डॅश. वी कॅन जम्प अँड वी कॅन रन. नंबर 4, हेल्पिंग ऑदर्स हँड इन डॅश डॅश. हेल्पिंग ऑदर्स हँड इन हँड. नंबर 5, शायनिंग ब्राईट जस्ट लाईक द डॅश. शायनिंग ब्राईट जस्ट लाईक द सन. क्वेश्चन नंबर 5, ट्रू ऑर फॉल्स. चूक की बरोबर. नंबर 1, चिल्ड्रन आर सॅड व्हाईल दे प्ले. मुले खेळताना दुःखी असतात. उत्तर फॉल्स, चूक. नंबर 2, चिल्ड्रन लर्न अँड लाफ व्हाईल दे प्ले. मुले खेळता खेळता शिकतात आणि हसतात. उत्तर ट्रू, बरोबर. नंबर 3, एव्हरी फ्रेंड वी मीट इज स्वीट. आपल्याला भेटणारा प्रत्येक मित्र प्रेमळ असतो. उत्तर ट्रू, बरोबर. नंबर 4, चिल्ड्रन ब्रिंग बुक्स अँड पेन्सिल्स टू स्कूल. मुले शाळेत पुस्तके आणि पेन्सिली आणतात. उत्तर ट्रू, बरोबर. नंबर 5, चिल्ड्रन ब्रिंग टॉईज ओनली टू स्कूल. मुले शाळेत फक्त खेळणी आणतात. उत्तर फॉल्स, चूक. नंबर 6, वी शूड नॉट हेल्प ऑदर्स. आपण इतरांना मदत करू नये. उत्तर फॉल्स, चूक. नंबर 7, द सन शाईन्स ब्राईट. सूर्य तेजस्वी चमकतो. उत्तर ट्रू, बरोबर. नंबर 8, फ्रेंड्स शूड फाईट विथ इच ऑदर. मित्रांनी एकमेकांशी भांडले पाहिजे. उत्तर फॉल्स, चूक. मुलांनो, आज आपण वी आर हॅपी एव्हरी डे ही कविता शिकलो. या कवितेतून आपल्याला नेहमी आनंदी राहणे, मित्रांशी प्रेमाने वागणे, एकत्र शिकणे आणि एकमेकांना मदत करणे हा महत्त्वाचा संदेश मिळतो. मला आशा आहे की तुम्हाला ही कविता आणि तिचा अर्थ नक्कीच समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या पाठासह. जय हिंद.